जय शिवराय मित्रांनो, घरकुल योजनेत जे लाभार्थी आहे, ज्यांना आपलं घरकुल यादीमध्ये नाव आहे का, ते कसं पाहायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. चला मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत. तरी ज्यांनी कोणी 2026मध्ये अर्ज केलेले होते नवीन घरकुलासाठी, त्यांनी आपल्या यादीमध्ये नाव लागलं आहे का नाही लागलं आहे, ते कसं बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. चला मग या व्हिडिओवर कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. नाव पंतप्रधान आवास योजना. इथं खाली यायचं आहे मित्रांनो. इथं आपली वेबसाईट येईल मित्रांनो, पंतप्रधान मंत्री आवास घरकुल आवास योजना ग्रामीण, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्याच्या नंतर मित्रांनो, इथं ऑप्शन आहे बघा मित्रांनो, आवाज सॉफ्ट, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्टवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो 3 ऑप्शन येईल. रिपोर्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे मित्रांनो, समजा खाली यायचं आहे. बेनिफिशरी डिटेल व्हेरिफिकेशन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आलं. इथं आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला परत खाली आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला जिल्हा सिलेक्ट झाला मित्रांनो, आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट झाला मित्रांनो, आपल्याला परत आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट नाही करायचं आहे मित्रांनो, आपल्याला ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे. ज्या ग्रामपंचायत काय असतं, एका ग्रामपंचायतला 2 गावसुद्धा राहू शकतात. ग्रुप ग्रामपंचायत कोणते ग्रामपंचायत स्पेशल राहू शकते. तर आपल्याला ग्रामपंचायत सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. परत आपल्याला खाली यायचं आहे मित्रांनो. आपल्याला साल निवडायचं आहे 2025-2026. ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला पंतप्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि हा कॅप्चा आहे मित्रांनो, शेवटचा पर्याय. याचं एकदा मायनस प्लस करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला. आणि सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. परत कॅप्चा टाकतोय मित्रांनो आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, आपली गावाची यादी ना मित्रांनो आलेली आहे. तुम्ही याला डाउनलोड बी करू शकता. आपण एक्सेल फाईल डाउनलोड करून पाहूया मित्रांनो. आपली फाईल डाउनलोड झालेली आहे, तुम्ही चेक करू शकता. हे होते मित्रांनो घरकुल यादी तुम्हाला दाखवतोय. हे बघा मित्रांनो, हे लाभार्थ्यांचं नाव आहे ज्यांचं घरकुल, हे जॉब कार्ड नंबर आहे
इथं अमाऊंट आहे यायला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही अमाऊंट आहे आणि किती तारखेला जमा झालेलं आहे मित्रांनो अमाऊंट तुम्ही पाहू शकता। ही होती माहिती मित्रांनो। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ पसंत येईल। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा। धन्यवाद।